चला तर विद्यार्थी मित्र, आता आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यामधील पार्ट 3 पाहत आहोत, न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. तर आपण याच्यापूर्वीच्या 2 भागामध्ये न्यूट्रिशन काय असते, न्यूट्रिशन इन प्लांट्स हे दुसऱ्या 2 भागात पाहिलेलं आहे आणि या भागात आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्स हा भाग पाहणार आहोत. तर न्यूट्रिशन in animals, this concept refer to the body needs for nutrients, mode of ingesting food and its use in the body. तर हा कॉन्सेप्ट काय आहे, आपल्या बॉडीच्या गरजा आहेत. तर आपण ते कसे अन्न घेतो आणि त्याचा कसा उपयोग करतो यानुसार होतं. विच आर द व्हॅरियस न्यूट्रिएंट्स इन फूड. तर अन्नामधील कोणते कोणते न्यूट्रिएंट्स आहेत, फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट्स यूज्ड. ते कोणत्या कोणत्या उद्देशाने न्यूट्रिएंट्सचा उपयोग होतो. तर आपल्या शरीराची सर्वांगीण वाढ होण्यासाठी वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचं वेगवेगळं कार्य आपल्या शरीरात असतं. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर व्हॅरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी आर ऑब्टेन्ड फ्रॉम फूड. हे आपले न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमधील वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज घडून येत असतात त्या पूर्ण करण्यासाठी या न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते आणि हे फूड अन्नामधून मिळवले जातात. दे आर सप्लाइड टू द व्हॅरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. तर हे अन्नामधून फूडमधून शोषले जातात आणि ब्लडच्या मार्फत आपल्या बॉडीमधील वेगवेगळ्या भागांना ते पुरवले जातात. द फूड that we consume does not mix with blood as it is. मग आपण जे अन्न खातो, फळं असतील, भाज्या असतील, त्या जशाला तशा आपल्या ब्लडमध्ये मिसळतात का? नाही. तर त्या जशाला तशा आपल्या ब्लडमध्ये मिक्स होत नाहीत. इट नीड्स टू कन्वर्ट इन टू सॉल्युबल फॉर्म दॅट कॅन इझिली मिक्स इन ब्लड. तर त्याला काय केलं जातं, त्याला कन्वर्ट केलं जातं जे की ब्लडमध्ये मिक्स होऊ शकल अशा सॉल्युबल फॉर्ममध्ये. न्यूट्रिशन इन ॲनिमल्स इन्व्हॉल्व्स व्हॅरियस स्टेप्स फ्रॉम इंजेक्शन टू इजेक्शन. तर या न्यूट्रिशनच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ज्याच्या मार्फत आपल्याला त्याचं पूर्ण पोषण कसं होतं हे स्टेप वाईज आपल्याला दिसून येतं. स्टेप्स इन न्यूट्रिशन. तर हे न्यूट्रिशनमध्ये कोणते कोणते स्टेप्स आहेत. पहिली आहे इंजेक्शन. याच्यामध्ये काय होतं, फूड इज टेकन इन टू द बॉडी. इंजेक्शनमध्ये अन्न आपल्या बॉडी आपण तोंडातून चावून घेतो. दुसरी आहे डायजेशन, कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सिम्पल सॉल्युबल फॉर्म्स. तर डायजेशनमध्ये काय केलं जातं, ह्या आपण खाल्लेल्या अन्नाचं साध्या साध्या घटकामध्ये विभागणी केली जाते. ॲब्सॉर्प्शनमध्ये काय होतं, ट्रान्सफर ऑफ सॉल्युबल फूड टू द ब्लड. तर ॲब्सॉर्प्शनमध्ये काय करायचं, जे सॉल्युबल फॉर्म असतात जे आपण शोषून घेतलेलं असतं ते ट्रान्सफर केल्या जातं. ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन याच्यामध्ये काय केलं जातं, युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. तर याचा उपयोग जे पण ॲब्सॉर्ब केलेलं असतं फूड त्याचा उपयोग एनर्जी प्रोडक्शनसाठी केला जातो, ग्रोथ वाढीसाठी केला जातो अँड रिपेअर. आपल्या बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये टिश्यूमध्ये काही डॅमेज असेल तर त्याचं रिपेअरसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. इंजेक्शन, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम बॉडी. हे काय काम आहे, जे आपले अपचन झालेले घटक असतात याचे बाहेर टाकण्याचं काम म्हणजे इंजेक्शन हे होय. तर याच्या नंतर there is one chart you see carefully. In this chart, observe the animals around you and complete the following table. तुमच्या आसपासचे प्राणी पाहायचे आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं.
You must have observed that there are different methods of ingestions of food in different animals like swallowing, chewing, sucking, scraping, कॅविंग एक्सेट्रा. तर आपण आसपासचे जर प्राणी वेगवेगळे पाहिले तर त्यांच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही चावून खातात, काही पितात, काही शोषून घेतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामधील टाइप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल्स हा घटक आपण इथे पाहूया. तर त्यामधील पहिला टाइप्स आहे न्यूट्रिशनचा, तो म्हणजे होलोझोइक न्यूट्रिशन. तर हाऊ डज इंजेक्शन ऑकर्स इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा. तर ह्या होलोझोइक न्यूट्रिशनमध्ये तर या अमिबामध्ये कसं न्यूट्रिशन कसं घडून येतं हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर अमिबा डज नॉट हॅव ऑर्गन्स लाईक हँड्स अँड माउथ. इट इज युनिसेल्युलर ॲनिमल. तर हा जो अमिबा असतो इथं चित्रात दिसतोय आपल्याला, याला तोंड, हात, पाय असं काही कोणताही घटक नसतो. तो एकपेशीय प्राणी आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. तर तो त्याची जी युनिसेल्युलर बॉडी आहे, एकपेशी बॉडी आहे, त्याच्या कोणत्याही भागातून अन्न मध्ये घेतो. इट सराउंड्स द फूड पार्टिकल. तो त्या फूड पार्टिकलला बाजूने वेढून घेतो. फॉर ऑल साइड्स टू टेक इन टू द सेल. त्याला बाजूने वेड्या टाकतो आणि त्याला मध्ये घेऊन टाकतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम्स. म्हणजे बी अन्न मध्ये घेतलेलं असतं, मग त्याच्यावरती वेगवेगळे एन्झाईम्स रसायने टाकून त्याचं ते पचन करतो. Undigested food is left behind as the amoeba move further with the help of स्पुडोपोडिया. म्हणजे बी अपचन झालेला भाग असतो तो मग त्याच्या स्पुडोपोडियाच्या साह्याने तो बाहेर टाकून देतो. इन युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा, युग्लेना, पॅरमाशियम एक्सेट्रा, ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर्स विदिन देअर युनिसेल्युलर बॉडी. मग हे युनिसेल्युलर बॉडी जे प्राणी आहेत, अमिबा, युग्लिना, पॅरमाशियम, याच्या ज्या सर्व प्रक्रिया आहेत, आताच आपण ज्या न्यूट्रिशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, इंजेशन, डायजेशन, एक्सक्रेशन, ह्या वेगवेगळ्या सर्व जी पद्धती आहेत ह्या त्याच्या एकाच युनिसेल्युलर बॉडीमध्ये पार पडतात. इन्सेक्ट्स हॅव माउथ पार्ट्स फॉर इंजेशन ऑफ फूड. जे कीटक असतात त्यांना अन्न खाण्यासाठी तोंड असतं. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स लाईक कॉकरोच अँड ग्रासहॉपर विच निबल हॅव अ जॉ लाईक माउथ पार्ट्स. बटरफ्लाय सक्स फूड विथ द ट्यूब लाईक प्रोबोसिस. तर आपण बघितलं आहे की जे कॉकरोच आहेत, ग्रासहॉपर्स आहेत, यांना एक जॉ लाईक माउथ पार्ट असतो ज्याच्या साह्याने ते अन्न काहीतरी खाऊ शकतात. तसेच बटरफ्लाय बघितली, तिला सुद्धा एक असं पाईप लाईक एक ट्यूब सारखं एक भाग असतो, त्याला प्रोबोसिस म्हणतात. त्याच्या साह्याने ते जे रस असेल फुलामधील ते शोषून घेतो. मॉस्किटोज अँड बेड बग्स यूज अ नीडल लाईक माउथ पार्ट टू फ्राईज अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट्स टू सक ब्लड ऑर अदर फ्लुइड. हे मॉस्किटोज असतात किंवा बेड बग जे असतात ह्यांना एक प्राईज काट्यासारखा एक भाग असतो की ते काट्यानं टोचायचं आणि ट्यूब लाईक भागाने ते ब्लड किंवा कोणतं एखादं लिक्विड ते आहे ते शोषून घ्यायचं. काटा मारायचा, निघणारं ब्लड हे शोषून घ्यायचं. अशा प्रकारचे या प्राण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हाऊ विल यू क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर फूड टाईप्स. तर इथं दाखवलेले आहेत वेगवेगळे प्राणी, तर त्यांचे फूड टाईप्सनुसार वेगवेगळे विश्लेषण आपल्याला करता येईल. हे माणूस आहे, हा कसा खातो. हे फॉक्स आहे, हा कसा खातो, काय खातो. डिअर काय खातो, कसं खातो. हा पॅरोट आहे, लायन, शामेलियन,
अँड हा व्हल्चर यांच्या खाण्याच्या पद्धती ह्या खूप सवयी खूप वेगवेगळ्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय त्याची कशी विभागणी करता येईल ते आपण पाहूया. According to types of food, animals can be classified as. त्यांच्या ज्या खाण्याच्या पद्धती आहेत ते काय खातात यानुसार ॲनिमल्सच्या खालील प्रकार पडतात. हर्बिव्होरस. हर्बिव्होरस यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज फूड. हे जी हर्बिव्होरस आहेत शाकाहारी हे डायरेक्टली काय करतात, प्लांट्सला आहार म्हणून उपयोग करतात. एक्झाम्पल काय आहे त्याचे, ग्राझिंग ॲनिमल्स जे गवत खाणारे गवत चरणारे प्राणी, ग्रॅनिव्होरस सीड इटर्स जे बिया खातात, फ्रुगिव्होरस फ्रूट इटर्स जे फळे खातात एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत, हर्बिव्होरस ॲनिमल्स आहेत. सेकंड, कार्निव्होरस animals that depends on other animals for their food are carnivorous. प्राणी हे की जे दुसऱ्या प्राण्यांच्या अन्नावरती जगत असतात त्यांना कार्निव्होरस प्राणी आपण म्हणतो. जसं की लायन, टायगर, फॉक्स हे. कार्निव्होरस आर इनडायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट्स फूड. तर हे कार्निव्होरस सुद्धा डायरेक्टली प्लांट्सवर अवलंबून नसतात पण इनडायरेक्टली हे प्लांट्सवर अवलंबून असतात. की जसं की लायन डिअरला खातो पण डिअर कशाला खातो, डिअर कशावर जगतो, गवतावर जगतो. अशा प्रकारे एक्झाम्पल्स आर ॲनिमल्स दॅट फीड ऑन हर्बिव्होरस, ॲनिमल्स दॅट फीड ऑन इन्सेक्टिव्होरस. तर जे हर्बिव्होरस वर जगतात त्यांना प्रेडॅटोर्स म्हणतात आणि जे कीटकावरती जगतात त्यांना इन्सेक्टिव्होरस असं म्हणतात. नंतरचा भाग आहे ओमनिव्होरस. Animals that obtain their food from both plants and animals are called omnivorous. Examples are monkey, chimpanzee, human. हे बरोबर उदाहरण आहेत. मांस काही कार्निव्होरस आहेत, काही हर्बिव्होरस आहेत. तर काही ओमनिव्होरस आहे, काही जणांना सगळंच जमतं. तशा प्रकारचे प्लांट्स पण म्हणजे पालेभाज्या पण खातात आणि मांसाहार सुद्धा करतात. त्यांना आपण ओमनिव्होरस असं म्हणू. सम ऑफ द ऑर्गॅनिझम्स अराउंड अस परफॉर्म द फंक्शन ऑफ क्लीनिंग अँड कॉन्झर्विंग द एन्व्हायरमेंट बाय द व्हेरी ॲक्ट्स ऑफ फीडिंग देमसेल्व्स. दे आर कॉल्ड स्कॅव्हेंजर्स अँड डिकॉम्पोजर्स. तर हे ओमनिव्होरस बघितले आपण तर आपल्या अवतीभोवती आणखीन काही असे प्राणी असतात जे की आपल्या आसपासची घाण त्यांचा आहार म्हणून उपयोग करतात आणि ते इनडायरेक्टली साफसफाईचं काम करतात. तर काही त्या जी घाण असते तिला कुजवण्याचं, नष्ट करण्याचं काम करतात. त्यालाच म्हणतात स्कॅव्हेंजर्स अँड डिकॉम्पोजर्स. तर स्कॅव्हेंजर्स कोणते आहेत, ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज अँड ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल व्हल्चर, क्रॉ, हायना. तर हे व्हल्चर, गिधाड, कावळा हे काय करतात, आपल्या आसपासची जी काही घाण असते ते खायचं काम ते त्या घाणीचं अन्न म्हणून उपयोग करतात. म्हणजेच ते इनडायरेक्टली साफसफाईचं, स्वच्छतेचं काम हे स्कॅव्हेंजर्स करतात. डिकॉम्पोजर्स are some microbes which obtain their food from decomposing the dead bodies of organisms or both material. तर हे डिकॉम्पोज म्हणजे सूक्ष्मजीव असतात. ते काय करतात, कोणताही प्राणी मेलेला असेल, तुम्ही जर कधी लक्षपूर्वक पाहिलं एखाद्या ठिकाणी एखादं मेलेलं जनावर काय टाकलं असतं, काही दिवसांनी आल्यानंतर तिथं काहीच नसतं, फक्त सापळा असतो. आणखीन काही वर्षांनी आल्यानंतर तिथं ते सापळा पण नसतो, सगळं काही नष्ट झालेलं असतं. तर हे जे बॉडी डिकम्पोज किंवा नष्ट करण्याचं काम कोण करतं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. नंतरचा न्यूट्रिशनचा प्रकार आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. सम इन्सेक्ट्स, युनिसेल्युलर ॲनिमल्स एक्सेट्रा ऑब्टेन द न्यूट्रिएंट्स बाय ॲब्सॉर्बिंग द लिक्विड
organic materials from the dead bodies of other animals or from the environment. तर काही प्राणी, काही एकपेशीय प्राणी किंवा काही कीटक हे त्यांचे जे आवश्यक न्यूट्रिएंट्स घटक असतात ते काही मेलेल्या बॉडीजपासून, डेड बॉडीजपासून किंवा प्राण्यांपासून मिळवतात. दिस सॅप्रोझोइक न्यूट्रिशन, एक्झाम्पल हाऊस फ्लाय, ह्यालाच काय म्हणतो आपण सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. त्याचं उदाहरण आहे हाऊस फ्लाय, अँट, स्पायडर, जी घरमाशी असते, जी मुंगी किंवा आपल्या आसपास स्पायडर दिसतात, हे सर्व बॉडीपासून वेगवेगळ्या घटकापासून आपले अन्न मिळवतात. तर नेक्स्ट पॉईंट इज दॅट पॅरासायटिक न्यूट्रिशन. हॅव यू सीन स्मॉल ॲनिमल्स ऑन द बॉडीज of animals like dogs and buffaloes. हे पॅरासायटिक जे न्यूट्रिशन घडतं हे काय असतं, काही छोटे छोटे प्राणी असतात, आपल्याला माहिती आहे गोचिड, जे उवा असतात, हे कुत्र्यांच्या किंवा बफेलोच्या, म्हशीच्या अंगावर असतात. विच आर दोज स्मॉल ॲनिमल्स. तर हे कोणते स्मॉल ॲनिमल्स आहेत, तर हे स्मॉल ॲनिमल आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. From here do these little animals obtain their food? From where do the worms in the intestine obtain their food? तर इथे चित्रात दाखवलेलं आहे, हे पॅरासायटिक ॲनिमल्स आहेत. तर हा एक गोचडाचा भाग आहे, हे ढेकण आहे, हे उवा आहे आणि हा एक जंत आहे जो बऱ्यापैकी आपल्या लहान मुलांच्या पोटात जंत होतात आणि त्यांचं पोट दुखत वगैरे अशा घटना आपल्या आसपास तुम्ही पाहिलेल्या असतील. तर हे कसे जगतात? सम ॲनिमल्स डिपेंड्स अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. काही प्राणी अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवरती जगत असतात. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑन whom they are depend. ते फक्त त्याच प्राण्यापासून अन्न मिळवत असतात की ज्याच्यावरती ते आहेत, ज्याच्यावर ते जगत आहेत. दिस इज कॉल्ड ॲज पॅरासायटिक न्यूट्रिशन. तर ह्यालाच पॅरासायटिक न्यूट्रिशन म्हणतात. सम ॲनिमल्स लिव्ह ऑन बॉडी surface of other animals and obtain their food by sucking their blood. तर काही प्राणी काय करतात, दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर राहतात आणि त्याचं रक्त हे अन्न म्हणून खातात. दिस इज कॉल्ड एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन. तर याला काय म्हणतात, एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन. याला आपण गोचिड, उवा याचं उदाहरण आहे. अँड सच ॲनिमल्स आर कॉल्ड एक्टोपॅरासाइट्स. फॉर एक्झाम्पल ल्यूस, बेडबग, टीक एक्सेट्रा. ढेकण हे त्याच्यामध्ये येतं. Animals like tapeworm and roundworm live inside the body of other animals and obtain their food. हे टॅपवर्म अँड राऊंडवर्म म्हणजे जंत, जे की लहान बाळांच्या किंवा कोणत्या माणसाच्या सुद्धा शरीरात असू शकतात आणि ते त्या माणसाच्या शरीरात राहून ते जे अन्न आपण खातो तर ते त्याचं खात असतात. दिस इज एंडोपॅरासायटिक न्यूट्रिशन and these animals are known as endoparasites. एक्टोपॅरासाइट्स म्हणजे बॉडीच्या बाहेरून असणारे, बाहेर जगणारे, आणि एंडोपॅरासाइट्स म्हणजे जे आपल्या बॉडीच्या मध्ये राहतात आणि आपण खाल्लेलं अन्न खातात. तर अशा प्रकारे हा पाठ आपला इथं संपलेला आहे. जर काही याच्यामध्ये आपल्याला अडचणी असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाकून मला कळवा, मी तुमचे नक्कीच अडचणी दूर करेल. आणि हा लेसन, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. Enjoyed the session. If you like this video, press like button, subscribe our channel, and press the bell icon to get the daily notification of our channel. Thank you.